नाव गाव पत्र सांगा. नाव संग्राम गायकवाड, पत्ता कळंबी, तालुका खटाव. बरं, ह्या शेवंतीच्या प्लॉटला तुम्ही म्हणजे आपलं केरळचं सगळं टेक्नॉलॉजी वापरली पहिल्यापासून, कशी वापरली? पहिल्यांदा रोपं लावल्या बॉचची आळवणी घेतली, त्यानं रोपं लागून निघाली चांगली, फुटवाही चांगला झालं त्यानं, आणि त्याच्या फवारणी आपल्या बॉचच्या चालू होत्या. बॉचच्या? हां. आणि फुलकळी लागल्यावर? फुलकळी लागल्यावर 1-2 महिन्यानंतर फुलकळी लागल्यानंतर बॉबचे स्प्रे चालू केलं. मग बॉस आणि बॉब वापरल्यानंतर तुम्हाला या बागामध्ये काय बदल दिसला? बागेमध्ये बदल म्हणजे रोगराई कमी आली हां. आणि मालाची संख्या वाढली. बॉसनं फुटवं जास्त निघालं हां. आणि बॉबनं मालाला शायनिंग, माल लवकर उमलणे, काळ्या लागणे. बरं, मग आता मला सांगा, मध्ये तुमच्या जे थ्रिप्स आलतं काळं माईट आहे का नाही, आपण मिलीबग, मग आता त्यासाठी तुम्ही काय औषध वापरत होता? औषध त्यासाठी अपलॉड, परत मार्शल आणि विल ब्रेक मग किती खर्च येत होता त्याचा? त्याचा साधारण 250 मिलीची बाटली 1700-1800 रुपये. ते 250 मिलीचं 2 बाटल्या तुम्हाला 1600-1700 रुपयाला बसत होत्या. बरं, ती मारल्यानंतर मार्शल आणि ते विल ब्रेक असं औषध तुम्ही मारत होतं रासायनिकचं, ते मारल्यावर थ्रिप्स थांबत होतं का? थांबायचं पण थोड्या दिवसासाठी. म्हणजे परत किती दिवसांनी यायचं लगेच? परत एक 4 मारल्यानंतर 2-3 दिवस थांबायचं, परत 6व्या-7व्या दिवशी, म्हणजे 6व्या-7व्या दिवशी परत थ्रिप्स यायचं. मग आता तुम्हाला मी सॅफॉन म्हणून औषध दिलं आपण केरांचं, म्हणजे त्या थ्रिप्ससाठी, काळ्या माईटसाठी ना. मग आता मला सांगा, हे सॅफॉन मारून किती दिवस झाले? सॅफॉन मारून आता जवळपास 15 दिवस झाले. सॅफॉन मारून 15 दिवस झाले. मग 15 दिवसात मला जरा दाखवतं का याचं कमी झालं का? थ्रिप्स अटॅक कमी झाला? अटॅक कमी झाला, पानं पूर्ण काळी पडलेली, ती अशी हिरवीगार पानं जी आपण बघू शकतो. बरं, फुलावर फुलावर ही येत होतं ती हे झाले, म्हणजे काळा थ्रिप्स मागं होता सगळा, मागं होता पूर्ण. हा, हे सगळं फुल गेला निघून, आता पूर्ण पांढरं शुभ्र फुल झालेलं आहे. बघू शकतो आपण इथं फुल एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे, अजिबात थ्रिप्स कुठे दिसत नाही. किती दिवस झालं मारून स्प्रे? 15 दिवस. 15 दिवस झाले. मग 15 दिवसात आता परत काय आलं नाही? आलं. पण ज्यावेळेला रासायनिक केमिकलची फवारणी मारत होता तेव्हा तुम्हाला दर 6 दिवसाला मारायला लागायचं. 6 दिवसाला मारायला. म्हणजे या सेपॉनमुळे आज 15 दिवस झाले, जो अजिबात कुठेही काय आपण बघू शकतोय, कुठेही सेपॉनमुळे अजिबात काळं माईट दिसत नाही, चिकटा दिसत नाही. हा खूप चांगला रिझल्ट ह्यासनी सेपॉनमुळे मिळालेला आहे. ह्याच्या अगोदर त्यांनी भरपूर रासायनिक फवारणी घेतल्या, पण दर 6 दिवसाला 1500-1600 रुपये खर्च करायला लागत होती. पण या सेपॉनच्या एवढ्या कमी खर्चामध्ये तुमचं हे झालंय ना. तुम्ही समाधानी आहे का याच्यापासून? समाधानी. बरं. आता हे किती ॲव्हरेज निघतंय माल? आता माल तसं पहिल्यांदा जास्त निघाला, आता वय झाल्यामुळे कमी. कितवा तोडा आहे? आता 32वा तोडा आहे. 32वा तोडा आहे. किती दिवसाला तोडते ते? 4 दिवसाला. 4 दिवसाला. मग 32 तोडा झाला आता. मग आता किती निघतोय माल? आता तरी 300 किलो पर्यंत निघतो. 300 निघतो. किती क्षेत्र आहे? 30 गुंठ आहे. मग तुम्ही समाधान आहे? समाधानी. हे केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे समाधान आहे. खरं म्हणजे ह्यो जो आजार होता, या आजारातून तुम्हाला मुक्तता मिळाली कमी खर्चामध्ये. हा, कमी खर्चामध्ये. ठीक आहे साहेब, तुम्ही इथं आला, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल केरन तर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.